जालन्यामधील परतूर तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली। परतूर तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली। स्वस्त धान्य दुकानदार विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप करत असून रेशन बंद आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जालना जिल्ह्यामधील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी निदर्शने केली जात आहेत। मी राजाराम रंगनाथ कांबळे, स्वस्त धान्य दुकानदार वलखेड व तालुका उपाध्यक्ष, आमच्या संघटनेच्या वतीने आमच्या प्रमुख मागण्या आमच्या धान्यामध्ये कमिशन देण्यात यावे व आमच्या ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी यांच्या दूर करण्यात यावे व आमच्या कोरोना काळातील जे आमच्या स्वस्त धान्य दुकानदार वारलेत त्यांना सानुग्रह अनुदान 50 लाखापर्यंत देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे। कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीनमधून ते बदलून नवीन 4Gच्या ई-पॉस मशीन देण्यात याव्यात। अपवादात्मक परिस्थितीमध्ये मॅन्युअल परिस्थितीने वाटप होणारे धान्य ई-पॉस मशीनद्वारे ऑनलाईन करून घेण्यासाठी नव्याने सुधारित कार्यपद्धती विकसित करण्यात यावी। दुकानदारांच्या मार्जिनची रक्कम निर्धारित वेळेत मिळत नाही, ती रक्कम दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत परवानाधारकाच्या खात्यामध्ये थेट मंत्रालयामधून जमा करण्यात यावी। मागील अनेक वर्षांपासून दुकानदारांच्या मार्जिनमध्ये होणारी वाढ करण्यात आलेली नाही। आजही महागाई वाढते। रेशन दुकानदारांना धान्य वितरण मार्जिन प्रति क्विंटल 300 रुपयेपर्यंत करावी। अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदयमध्ये उत्पन्न मर्यादेची वाढ करून नवीन कार्ड वाढ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। ऑल इंडिया फेअर फेडरेशनच्या माध्यमातून आज दिनांक 1/1/2024 रोजी परतूर तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत। परतूर तालुक्याच्या संघटनेच्या वतीने आमच्या प्रमुख मागण्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच कोरोना काळामध्ये जे दुकानदार मयत झाले त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखापर्यंत अनुदान देण्यात यावं आणि आमच्या तांत्रिक अडचणी मशीनच्या संदर्भात असो किंवा दुकानदाराच्या संदर्भात असो त्या मागण्या मान्य कराव्यात, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो।